इंजिन खोलायच्या आधी इंजेक्टर लूज करून घ्यायचे, परत इंजेक्टर लूज होत नाही, गरममध्ये लगेच लूज होतात. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक वेळेस नशीब साथ देईन असं सांगता येत नाही. हे पाहू शकता थर्मोस्ट वाल पूर्णपणे खराब झालाय. कस्टमरने टायमिंगचं काम केलं, हे पाहू शकता. टायमिंग चेंज, ऑइल पंप पूर्णपणे चेंज केले आणि इजारचं पण काम केले. हा मिनी फोल्ड पाहू शकता. कस्टमर इजार वगैरे सर्व काम करून घेतलं, पण त्याने हा वाल चेंज नाही केला. 1-2 हजार रुपयासाठी गाडीचे हेडचं काम निघले. हे पहा पूर्ण 1 आणि 2 नंबरवरती, हे पहा 1 नंबर आणि 2 वरती कुलंट उतरले. आणि हे हेड गॅसकेट कधी पण ह्या जागेवरती खराब होतो, कारण की इथं नटबोल्टनी टाईट होतं, त्यामुळे ह्या जागेवर खराब होत नाही, कधी पण जॉईंटवरतीच खराब होतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की लोणावळ्यामध्ये गाडी गरम झाली, त्यांचं वाल बदलल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण ह्या कस्टमरने वाल न बदलला आणि गाडी तशी चालली, त्यामुळे हे काम निघलं. हे पाहू शकता गाडीचं हेड बाहेर काढलेला आहे. हेड कधी पण 1, 2, 3 ह्या जागेवरती हेड बेंड होतो. बेंड व्हायचं रिझन असं आहे की कारण की ह्या जागेवरती ज्यावेळी गाडी हिट होती त्यावेळी तिथं बेंड होतो, ॲल्युमिनियम असल्यामुळे बेंड होतो आणि त्यामुळे गाडी कुलंट बाहेर फेकतं, गाडी गरम होती. आणि हेड आपण काम करतो, इथे काम काय करतो, वाल पूर्ण बाहेर काढतो. वालला जो कार्बन आहे तो कार्बन वालवरती येतो आणि गरम झाल्यामुळे गाडीच्या वालचे ऑइल सील पण उडतात, त्यामुळे त्याचं हेडचं ते काम करून घ्यावं लागतं. हेडचं काम पूर्णपणे करून आणलंय. मशीनवरती हेडचं काय काम करतात हे तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण व्यवस्थित वाल बाहेर काढतात, ह्याच्यानंतर फेस मारतात. आणि हे पाहू शकता, हे वाल आहे आणि हा जुना वाल आहे. हा जुना वाल इथं पूर्णपणे कार्बन जमा होतो आणि ज्यावेळेस गाडी गरम होते त्यावेळेस हे वालचे ऑइल सील पूर्ण कडक होतात, त्यामुळे ऑइल सील कंपल्सरी चेंज केले पाहिजे. आणि इंजिन फिटिंगला घेताना पूर्णपणे व्यवस्थित इंजिन साफ करून घेणे गरजेचे आहे. हा जुना हेड गॅसकेट आणि हा नवीन हेड गॅसकेट. हे पाहू शकता गरम झाल्यामुळे इथे हेड पूर्ण खराब होतो हेड गॅसकेट. हे पाहू शकता नवीन एकदम व्यवस्थित आहे. हेड पूर्णपणे फिटिंग झाला आहे. हा इनलेट मॅनिफोल्ड पाहू शकता, हा आउटलेट मॅनिफोल्ड. इथून इंजिनला हवा ओढण्याचं काम होतं, नंतर ज्यावेळेस इंजिन फायर होतं त्यावेळेस इथून बाहेर दूर जातो. हेड एकदम प्रॉपर फिटिंग केलेलं आहे. जर ह्या हेड आणि ब्लॉकच्या मध्ये हेड गॅसकेट बसतो, इथं जर मागपुढे झालं तर इथं ऑइल लिकेज होतं, त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित मॅच करून घेतलं पाहिजे. हे हायड्रोलिक एचएल आहे. हे जाम पण होतात आणि ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो त्यावेळेस नॉकिंग करते गाडी आणि हे जाम झाल्यानंतर गाडी कडकड करते, त्यामुळे हे बदलले पाहिजेत. हे 1.5 ते 2 लाख किलोमीटरला कंपल्सरी चेंज केले पाहिजेत, नाही ते हे नंतर जाम होतात. आणि त्याला इथं पाहू शकता, इथे ह्याला खड्डा पडतो, त्यामुळं हे खराब होतात. डिझेल टायमिंग इथं फ्लोअर लॉक होतो, इथं आत पाहू शकता वरचं हा डॉट वरती पाहिजे. आणि टायमिंग चेंज खालचा फ्लावीला इथं होल आहे आणि इथं फ्लावीलचा खाली टायमिंग लॉक होतो. इकडं टायमिंग चेंज